निपाट तालुक्यामध्ये 21 नंबरची गाडी आली म्हटल्यावर समजून जा की स्वर सम्राट बँड आलाय. तो कशासाठी? स्वराज्य ग्रुपचा गणपती विसर्जनासाठी. सोप नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. मान्य आहे ब्लॉग लेट पडलाय, पण घ्या समजून आता. हे प्रमोशनच्या ऑर्डरला चालू आहे ना, त्यामुळे जाऊ दे त्याला. आता खरा मॅटर महत्वाचा आहे. अरे अरे टिमकेवाले तर कातून भिडले होते ना. अरे आता रात्र म्हटल्यावर आकाशामध्ये चुन चुन करणारे चांदणे दिसले पाहिजे ना. स्वराज्य ग्रुपच्या पोरांनी नियोजन तर तगडा लावलं होतं. स्वर सम्राट बँड बोलवला त्यात घोडा नाचायला लावलं. गौतमी पाटील एवढं भारी नाचत नसतं, एवढं भारी घोडा नाचत होतं. चला प्रेमाची माणसं आली समोर, घोडं होतं, पुढे पोर होते. भावांना म्हटलं तुम्ही पण जा ना. ते म्हणे बीके काय बोलतो का रे तू, आम्ही काय लहान राहिलो का? म्हटलं नाही का, चला मग पुढे. हे बघा ही आपली जीवाभावाची प्रेमाची माणसं भेटायला सुरुवात झाली. जर कोणी म्हटलं ना भूषण बीके तू काय कमावलंय, त्यांच्यासाठी बर का. तिथले काही पोरं म्हणे बीके तुझी फॅन आली. फॅन बी नाही रे, प्रेमाची माणसं आहे आपली. काही रिस्टार म्हणते आपली फॅन आहे, फॉलोअर आहे. भूषण बीकेची फॅन बी नाही बो. हे सगळे ना सगळे जीवापेक्षा पण जास्त आहे. बँड बघायला येणारी अर्धी पब्लिक तर भूषण बीकेचीच होती. स्वराज्य ग्रुपच्या पोरांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी राडात करून टाकला होता बो. एकदा भूषण बीके ब्लॉग मध्ये लय दिसला तरी चालेल, पण जीवापेक्षा जास्त आहे. भाऊ पण दिसले पाहिजे बर का. गणपती बाप्पा खरंच तू जाता जाता आहे भूषण बीकेला खूप काही देऊन गेला. बाप्पा आता फक्त एवढाच आशीर्वाद दे की जे काम मी करतोय ना त्याला फक्त यश भेटू दे.